या या नमस्कार. नमस्कार. हा नमस्कार नमस्कार नमस्कार. या 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 नमस्कार 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 हो नमस्कार साहेब. हा? चिंताळकर आले. हा? बरोबर. नमस्कार. नमस्कार. अरे ही काय यायची वेळ झाली का? नाही आणि सकाळी का नाही आलास चंपा बरोबर? चंपाच म्हणाली दोघांपैकी एकाला ठेल्यावर बसायला पाहिजे. हा. ठेला बंद झाल्यावर या म्हणून. अरे पण एक दिवस ठेला तुझा बंद ठेवला असतास तर काय 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 अगदी बिघडला असतं का? अरे मिस्टर सोनाळकर. अरे वा. सोनाळकर. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. अरे तू कुठे निघाला? आज अगदी चुकून योगायोगाने योग आलेला आहे. मिसेस सोनाळकर आल्या म्हणजे मिस्टर सोनाळकर आलेले असणार आहेत. चिंचाळकर आणि सोनाळकर समोरासमोर उभे राहिल्यानंतर जी काही मौज उठणार आहे काय चाले. हो एकमेकांसारखे दिसणारे एकमेकांच्या समोर येणार म्हणजे खरंच धमालाच आहे. नमस्कार नमस्कार. या नमस्कार. अरे मला का नाही सांगितलं? तू मालुताईंच्या लग्नाला येणार आहेस. चल तुझी ओळख करून देते. माझी मावच नाही. मिस्टर सोनाळकर सुद्धा फसल्या. अहो हे मिस्टर सोनाळकर नाहीत, हे सोनाळकरांसारखे दिसणारे चिंचाळकर माझ्या ऑफिस मध्ये काम करतात. तुम्ही सुद्धा फसलात. तुम्ही ते शोरूम फसले मी नाही. चंदू अजून सांगितलं नाहीस तुझ्या साहेबांना? हा काय प्रकार आहे? माझे दोन प्रकार आहेत साहेब. एकाच कॉलर मध्ये दोन मुलगी घालून फिरत होतो. दोघांचे 3-13 झालेत. चंदू पण तुझ्या साहेबांना सरळ का नाही सांगत आहेस तू? हे सगळं तू माझ्या प्रेमासाठी केलं होतंस म्हणून सांग ना त्यांना सगळं. थांब थांब तू सांग हा माणूस कोण आहे? नाही चंपा, माझ्यासाठी आणखी खोटं बोलू नकोस. खोटं म्हणजे? होय साहेब, मी फक्त चंदू चिंचाळकर आहे आणि शोरूम मध्ये तुम्ही ज्याला पाहिलं तोही मीच. मला नोकरी मिळाली म्हणून चंपा तुमच्या ऑफिसमध्ये माझी खोटी बायको बनून आली. अच्छा, म्हणजे तू चंपाचा नवरा नाहीस आणि चंपा तुझी बायको नाही. आजपर्यंत तू मला उल्लू बनवत होतास. नीट कान खोलून ऐक. तू चंपाचा नवरा होतास म्हणून तू माझ्याकडे नोकरीला होतास. यापुढे तू माझ्याकडे नोकरीला नाहीस. नाही आबा, तेवढं करू नका. मी पाया पडते तुमच्या. भीक मागते. नाही चंपा, नाही नाही. तुझ्यासारख्या मुलीनं माझ्यासाठी कोणाकडे भीक मागून नोकरी मिळवलेली मला आवडणार नाही. खूप केलेस तू माझ्यासाठी. साहेब, या स्कूटरच्या चाव्या. अजून पहिला हप्ताही भरलेला नाही. कर्जफेडही करू शकत नाही. त्याबद्दल स्कूटर. बाकी कोणाची कर्ज मी फेडू शकत नाही. साहेब, तुम्ही मला नोकरीतनं काढलं, फार बरं केलं. आता एका कॉलरमध्ये 2 मुंडकी घालून फिरायची मला गरज नाही. यापुढे मी जगणार ते चंदू चिंचाळकर म्हणूनच. साहेब, आयुष्यात तुम्हाला कधीच प्रेम कळलं नाही आणि मी मजनू बनून फिरलो. पण मलाही कधी प्रेम कळलं नाही. आयुष्यभर मारल्या त्या फक्त प्रेमाच्या उलट्या बोंबा. खोटं बोलून त्यांनी आजपर्यंत स्वतःचा स्वार्थ साधला, पण तुझ्या म्हाताऱ्या आबाशी खोटं बोलून तू काय साधलास? तसं नाही आबा. मी का तूही याच्या प्रेमात पडली आहेस? चंपा, पानाचा ठेला सोडून जाशील, हे शहर सोडून जाशील, आपल्या आभाला सुद्धा सोडून जाशील. माझ्या बेबी राणीला तिच्या मनासारखं मी वागू दिलंय म्हणून ती मला सोडून गेली कायमची. पण तुला तर मी सगळं वागू दिलं ना तुझ्या मनासारखं, तरी मला शिक्षा, मला शिक्षा. आबा, डोळे पुस, डोळे पुस, डोळे पुस. या म्हाताऱ्यानं सगळे तुझ्या वाटणीचे अश्रू सगळे म्हाताऱ्यानं घेतलेले आहेत. यापुढे तू फक्त हसायचंस. तुझ्या डोळ्यात मला फक्त आनंद दिसला पाहिजे. आणि हे मी सगळं कशासाठी, कोणासाठी करतोय?
हे बघ, तू आता सामान्य पानवाली राहिलेली नाहीयेस, तू या 2 बिल्डिंगची मालकीण झालेली आहेस. एक मिनिट. हे बघ, हे पेपर्स, या दोन्ही चाळी मी तुझ्या नावानं खरेदी केलेल्या आहेत. दर महिन्याला इथं गाडीमध्ये बसून यायचं आणि भाडं वसूल करायचं. चल आपल्या घरी चला, आता खाली गाडी उभी आहे. चल. पण आबा मी आता एकदा मला माझ्या मनासारखं वागू दे ना, माझी शपथ आहे तुला. ठीक आहे, पण मग आबा मला एक शेवटचं माझ्या मनासारखं करू द्याल. ठीक आहे, हे तर घे. आम्ही तुझं काही ऐकणार नाही. तुला देशमुखांच्या मुलाशी लग्न करावंच लागेल. मुळीच नाही. त्या 12वी नापास मुलाशी मी लग्न करावं अशी अपेक्षा आहे तुमची? 2 दुकानं आहेत त्याच्या बापाची. शिवापूरला 5 एकरांचा मळा आहे. तुझ्या त्या भिक्काड्या चंद्या चिंचाळकराजवळ 1000 रुपयांची नोकरी तरी आहे का आता? मामा, पण यापेक्षा खूप काही चंदूकडे आहे आता. चंपा, तू इथे? तुमच्या खोलीवर गेलते. शेजारच्या मावशींकडून कळलं तुम्ही इथं आलात, तेव्हा लगोलग इथं आले. एवढं काही निकडीचं काम काढलंस बाई? सुमाची आई. आता सुमाचं लगीन दुसरीकडे जमवण्याचा विचार सोडून द्या. हे बघ सुमा, जिथं आपण राहतो त्या दोन्ही चाळी चंदूच्या नावावर होतील. काय? हा, तुम्ही पण बघून घ्या. घ्या. जर खात्री पटली तर सुमान चंदूच्या लग्नाला उशीर करू नका. अरे तसं असेल तर मग 4 दिवसातलाच मुहूर्त काढून टाकतो. उपकार होतील मामा. येते मी. थांब चंपाताई. ताई. हो ताई, आज तुझ्यामुळेच माझं प्रेम मला मिळतंय ना. तो तुझा हक्कच आहे सुमा. आज जशी माझ्या पाठीशी उभी राहिलीस ना, तशीच लग्नात सुद्धा पाठ राखीन म्हणून हवी असं मला. मी? हो, तू आणि साहेब आलात ना, तरच मी समजेन की माझ्याबद्दल तुमच्या मनात काहीही नाहीये आता. ठीक आहे, धाकटी बहीण म्हणून तुझा हा पण हट्ट पुरवीन मी. बघ हा, तुम्ही लग्नाला आला नाहीत तर मी हातात वरमाला सुद्धा घ्यायची नाही. मी वचन देते सुमा. या 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 नमस्कार. या ना या. नमस्कार. नमस्कार. या नमस्कार. नमस्कार. हा बाबल्याजी, हा, तुमच्या साहेब आणि चंपा येणार आहेत कधी? नाही येतील एवढ्यात. चल. या 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 अगदी 100 वर्षाचं आयुष्य आहे तुम्हाला. चला लवकर, सुमा तुमचीच वाट बघते. नाही, माझी नाही, ती या पोरीची वाट बघत असे. जा बाळा, जा, तुझी आज अग्निपेक्षा आहे. जा. चल बेटा. नमस्कार साहेब. नमस्कार. मुहूर्त टळेल, अजून मुलगी आली नाही. चला नवरी मुलीला घेऊन या. या कुंदेंद तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्राभूता, या वीणावदंड मंडित करा, या श्वेतात्मासना. ओ भजी, हे मंगलाष्टक बंद करा आता. हा? 1 मिनिट राहिले. ते काय ते तारा बलम चंद्र बलंत देव ते सुरू करा. अहो पण ते काही नाही, मी सांगतोय तसं करा. तारा बलम चंद्र बलंत देव सुरू करा. तारा बलंत चंद्र बलंत देव, विद्या बलंत देव, लक्ष्मीपती ते द्वियुगम स्मरामी सावधान. आता नवरी मुलीनी नवऱ्या मुलाच्या गळ्यात हार घालायचा. थांब चंपाताई. चंदूच्या गळ्यात वरमाला मी नाही, तू घालणार आहेस. काय? हो, तूच. ए थांबवा रे चौघडा. हा काय पोरखेळ आहे सुमा? पोरखेळ? पोरखेळ तर संपलाय मामा. आजपर्यंत मी फक्त वयाने वाढत गेले. मनाचा मोठेपणा मला कधी कळलाच नाही. घेण्यातली मजा मला कळत होती, पण देण्यातलं सुख मी कधी शिकलेच नाही. त्यागाचा शुभ्र रंग कधी विटत नाही, हे तू मला शिकवलंस चंपाताई. त्यामुळेच चंदूच्या गळ्यात वरमाला घालण्याचा अधिकार माझा नाही, तुझा आहे. मी तुझं प्रेम तुला देण्यासाठी आले,
हिरावून घेण्यासाठी नाही. अक्का, पण माझ्याकडनं तू काहीच हिरावून घेत नाहीयेस. जे तुझं आहे तेच मी तुला देते. यासाठी तू तिला इथे बोलवलंस कार्टे? मुस्काट फोडेन मी तुझं. थांबा मामा. मी इथं नाती जोडण्यासाठी आले होते. अरे त्या दोघी काय वाटेल तो निकाल लावतील. चालेल तुला? अगं माझं मन कधी माझ्या स्वतःच्या पायाने चाललं नाही की स्वतःच्या तोंडानं बोललं नाही. काळजाची धडधडच काय, पण त्याची तडफड सुद्धा कधी कळली नाही मला. ती कळली आहे सुमाला. तिनं या चंपाकडनं प्रेमाचे धडे घेतलेत आणि तिनेच मला परवा प्रेमाचा श्री गणेशा शिकवला. कळलं का? अ आ इ ई उ उ उ उ. म्हणजे मेल्या तू सुद्धा या कार्टीच्या कारस्थानात होतास? त्याशिवाय का, मगापासून तुम्ही तोंडानं मसाला कुटत असताना मी गुलाबाच्या पाकड्या खात होतो. चंपाताई, मालुताईच्या लग्नातच मला सगळं कळलं होतं. चंदूच्या डोळ्यात जरी मी असले तरी मनात तूच होतीस. अरे मग हे सांगायला गदरच्या तोंडात जीभ नव्हती काय? होती ना, पण ती टाळायला चिकटून तोंडाला कुलूप लागायचं ना. चुप पे चुप. फुकटानं तोंड मीठ आणि मान वाकव तुझे. चंपा माळ घाल. अहो पण साहेब सुमा. चुप आहे चुप. म्हणजे थोडा वेळ चुप राहा तुम्ही सुद्धा मामासाहेब. काय आहे, मी आजपर्यंत फक्त चंपालाच मुलगी मानत होतो, पण आजपासून सुमाई माझी मुलगी झालेली आहे. साहेब, तुमच्या त्या मोठ्या मुलीची लवकर पाठवणूक करा ना. इथे माझा आडवा पारशी व्हायची वेळ आली. चुप आहे चुप. गपचूप गपचूप. वाजवा रे वाजवा.